मंडळींनो थांबा थांबा थांबा, तुम्ही जर रात्री जंगलातून कुठलाही ट्रेक करतायत तर तुमच्याकडे काही गोष्टी महत्वाच्या पाहिजे. एक म्हणजे तुमच्याकडे टॉर्च पाहिजे, एक मजबूत काठी पाहिजे आणि असा एक जण की ज्याला सर्व काही माहिती आहे असा एक जण पाहिजे आणि तुम्ही 5-6 जण पाहिजे. मग तुम्ही ट्रेक करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. तर मंडळींनो आता वाजले रात्रीचे 12 आणि आम्ही निघालोय सगळे कळसुबाईला. म्हणजे महाराष्ट्रातलं सगळ्यात उंच शिखर म्हणजे आपलं कळसुबाई आणि आमच्यातलं कोणीच गेलेलं नाही, त्याच्यामुळे आमच्यासाठी हा खतरनाक एक्सपिरियन्स असणार आहे. तर आपला एकदा डायलॉग होऊन जाऊ द्या निघायचं. तर नमस्कार. मग म्हटलं अंधार पण खूप पडलाय, रात्रीचा प्रवास करायचा आहे, पेट्रोल टाकणं गरजेचं आहे. मग आलो पेट्रोल पंपावर आल्यानंतर गाडीची टाकी एकदम फुल करून घेतली, कारण रात्रीची वेळ आहे त्याच्यामुळे म्हटलं रिस्क अजिबात घ्यायची नाही. तर गाड्यांना पेट्रोल भरल्यानंतर मिशन कळसुबाई श्रीहरीने लीड करण्याचं ठरवलं आणि आपल्या हातात दुरा घेऊन तो सगळ्यात पुढे झाला. पण नेमकं झालं असं की आम्ही निघालो तर होतो पण खायला काहीच घेतलं नव्हतं, त्यामुळे एक दुकान उघडं दिसलं. मग म्हटलं जे भेटेल ते घेऊ, कारण रात्रीची वेळ आहे, कुठे काही भेटेल नाही भेटेल, एखादं दुकान पण उघडं असेल की नाही. मग म्हटलं जे भेटेल ते घेऊ, पदरात पाडून आणि निघू पटकन. त्यानंतर साधारणतः कंप्लीट 1 वाजेच्या सुमारास आम्ही अकोले बस स्टँड वरती पोहोचलो आणि पुढे प्रवास अजून बराच बाकी होता. पण मंडळींनो अकोल्यात पोहोचल्यानंतर आम्ही एक महत्वाचं काम असं केलं की ऑफलाईन गुगल मॅप डाउनलोड करून घेतलं. म्हटलं परत पुढे रेंज असेल नसेल नको रिस्क. मग अशा प्रकारे दर मजल करत मजाक मस्ती करत आम्ही कळसुबाई शिखराकडे प्रस्थान करत होतो. तर मंडळींनो फायनली आता वाजलेत 2:30 आणि आपण पोहोचलोय कळसुबाईच्या पायथ्याशी. आणि इथं आल्यानंतर हे जे दादा दिसतायत ना, यांनी आमच्या गाड्या वगैरे लावायला खूप सारी मदत केली, आम्हाला खूप सारं गाईड पण केलं. तर त्यासाठी खूप खूप धन्यवाद दादा तुमचं. आणि मंडळींनो तुम्ही पण कळसुबाईला आले तर ह्या दादांची नक्की भेट घ्या. तिथे जाता आपल्याला ट्रेक चालू करायचंय 100% दादा. काय म्हणते तुझी एनर्जी, काय म्हणते? एनर्जी म्हणजे अशी की आता गेल्यावर आपण जायचे दिसलंय भाऊला, गेले आता मोटिवेशन भेटलेलं आहे, आता नाही वर जाऊनच थांबायचं. महत्वाचा आमचा हा मेंबर लय महत्वाचा. आता हा किती ठिकाणी बसल हे बघावं लागलं. आमचा थक्या मेंबर आहे तो आणि हॅशटॅग थक्या तुम्ही सगळ्यांनी लिहायचे. तर फायनली आता 3 वाजले ना, आपण ट्रेक चालू केलाय. पुढं काहीच दिसत नाही, आता एवढाच लाईट, याच्यानंतर लाईट पण नाही. तुम्हाला डायरेक्ट आता वरती जाऊनच व्हिडिओ दिसेल. तरी मध्ये काही चान्स भेटला तर तुम्हाला मध्ये काय काय एक्सपिरियन्स होतो तुम्ही सांगालच. तर गाईज रेडी आहे का सगळे? हो. एकदा डायलॉग होऊ द्या ना आपला. तर नमस्कार राम राम मंडळी. तर नमस्कार राम राम मंडळी. चलो नमस्कार राम राम मंडळी. झालेलं आहे मजा मजा. आता वरच हे टाकूनच दाखव माझ्या टाकायचं म्हणजे काय विषय. पब्लिक आता आलोय आपण मोकळ्या रोडने आलोय. आता जंगल लागणार आहे आपलं. आता आपण काय सांगू शकतो हरी, माहिती का, अभी डांबरी से आए, अभी जंगल में घुसेंगे. चलो. आम्हाला काठ्या सापडत नव्हत्या, बाबांनी काठ्या दिल्यात. बाबा झोपता का नाही रात्री? झोपता का नाही म्हटलं? बाबा म्हटले तुम्हाला ढगांमुळं सूर्य बघायला नाही वाटणार. हा काय म्हणतो बघा, हा म्हणतो सूर्य आमच्या खाली राहील का? सांगा आता आला याला. हे बघा क्यूट स्माइल देतोय. टप्प्यावर आलोय. हरिबाबा की जय, हरिबाबा की जय. इकडे बघा 2 रोड आहेत. पोरांचं काय म्हणणं आहे बघा, टॉच करून बघू. जो टॉच जिंका त्या रोडनी जायचं. ब्लॉगर आहे का तुम्ही? तू कधी रेग्युलर ब्लॉगिंग करतो? काय नाव तुझं? अजय कोलसे. आमचा एक सवंगडी थकलाय. हे पार एवढी कंडिशन बॅड झाली की हे सगळे मोबाईलचे परिणाम आहे. मोबाईल कमी करा जरा. थकले पोरांना? थकले अजून निम्म्याला वर जायचंय. मग कसं होईल? मग पालती पडते नाही. हे डॉगेश भाऊ राम राम. चलो डॉगेश भाई पा एवढा वरती आला आमच्या सोबत. फायनली आम्हाला पहिली सिटी लागली. किती वरती आलोय दिसत नाही. आता सकाळी दाखवत तुम्हाला. गाईस फायनली 2:30ला निघालो होतो, 5:30ला इथं पोहोचले. नजारा बघायचा तुम्हाला. तर मित्रांनो फायनली आपण महाराष्ट्राच्या सर्वात उंच ठिकाणी पोहोचले. कसं वाटतंय ना, आपण पहिल्यांदा आलोय. गाईस फायनली डिड इट. क्षितिज काय म्हणतोय तू?
एकदम सॅटिस्फाईंग आलाय. मध्ये मध्ये तर आम्ही नाही का होप सोडून दिली होती याची. यस, आता वर आल्यावर म्हणजे जसं जसं वर येत होतो ना तसं असं वाटत होतं आत्ता आलंय. तिथून अजून काहीतरी सरप्राईज भेटायचं आम्हाला. अजून वरती. आता मागचा नजारा बघायचा का, दिसतो बघा एकदा. बघा ढगांची चादर. माझ्या जन्मापासून आहे ना आतापर्यंतचा सगळ्यात खास नजारा आहे. बघू शकता ही पोरांनो, तुम्हाला एक गोष्ट बोललो होतो मी, निसर्ग भाई मेहनत घेतल्यावर नाराज नाही करत. कसा आहे नजारा. आणि तुम्हाला आल्यावर काय बोललो होतो, सगळ्या महाराष्ट्राच्या हवामान खात्याने काय सांगितलं होतं, पाऊस सांगितलं होतं. मी सांगितलं होतं तुम्हाला पाऊस नाही येणार म्हणून, नाही आला ना भाई. दादा बोलते आणि सबको करते. काल ज्या वेळेस आम्हाला इकडे यायचं होतं कळसुबाईला, सगळेजण म्हणत होते खूप पाऊस आहे. खूप पाऊस असणार, तुम्हाला काहीच नाही दिसणार. नशीब एवढं चांगलं आहे ना भाई. बघा वातावरण एवढं स्वच्छ आहे ना, आता आम्हाला थोड्याच वेळानं सनराईज पण दिसेल. एवढं भारी वातावरण आहे ना, काय सांगायचं. यालाच म्हणतात नशीब. आता बाकीचं आयुष्यात काही नाही भेटलं तरी चालन, हा नजारा बघितला ना बस नशीब खूप चांगलं आहे आमचं. क्षितिज, अतुल, हरी, जय, निघायच्या वेळेस काय डोक्यात होतं आपल्या. निघायच्या वेळेस असं होतं की वर जाऊन एकदम नाही का भारी नजारा बघायला भेटेल आपल्याला. पण कन्फ्युजन होतं. खूप सारे जण म्हणत होते पाऊस असणार आहे, 2-3 दिवस पाऊस असणार आहे. पाऊस वगैरे काहीच नाही, नजारा एकदम भाई एकदम आता एकदम म्हणजे तुम्ही बंद आहे. ऐक ना, याच्या आधी तुम्ही नशिबाला दोष देत असाल, आता देऊ शकता का नशिबाला दोष. हे जे आज बघायला भेटलंय ना, आपण म्हणतो ना स्वर्ग आहे. जिवंतपणे स्वर्ग अनुभवायचा असं नक्की या. नक्की या. आणि आपण पहिल्यांदा आलोय भेंडी, आणि पहिल्यांदा आलोय त्याच्यात पण एवढा भारी नजारा, आणि ते बी पावसाळ्यात. नशीब होतं माहिती का नाही. खरंच नशीब होतं. धुकं बिकं काय एवढं क्लीन वातावरण आपल्याला बघायला भेटलं. दाखव ना, त्यांना दाखवतो काय मला. लोक काय म्हणता ज्यावेळेस कळसुबाई चढताना, लोक काय म्हणता की आमची जिरली नाही. आम्ही धन्य झालो या नजारा बघून. आमची जिरत नसती, कारण आम्ही खरे फिरणारे ब्लॉगर आहे. चलो आता फायनली आपल्या सफर महाराष्ट्राच्या भाग दुसऱ्यामध्ये जो आपला कळसुबाईचा ट्रेक होता, खूप सुंदर प्रकारे पार पडलाय. आता आपण पहिल्यांदाच आलो होतो, तरी पण खूप छान एक्सपिरियन्स होता. आता आपण निघणार आहे खाली. खूप छान व्ह्यू बघायला भेटला. पाऊस पण नव्हता, खूप क्लीन वातावरण. थोडं सनराईज बघायला नाही भेटलं आपल्याला. आता उतरतोय खाली. मॅम कसा होता तुमचा ट्रेक. छान होता ना. थँक्यू. कसा होता ट्रेक. छान ना. बाय. हे बघा कशा आहे पायऱ्या. रात्री दिसत नव्हत्या, आता बघू शकतो तुम्ही. इकडे बघा किती वरती खतरनाक पायरे. दादा कसा होता ट्रेक. एक नंबर, मस्त. एक नंबर ना. आता एवढं मेहनतीने आले तर आता स्वर्ग पण बघायला भेटणार आहे. पहिल्यांदा आले की याच्या आधी आलेत. पहिल्यांदा ना. हा ना. ओके, थँक्यू. चढायला जेवढे येल लागलेत का, आता उतरायला त्याच्यात डबल लागतायत. सोप्पा आहे का. अवघड आहे. हा अवघड. हा बघितला का आमचा थकेश आलाय शेवटी. आला शेवटी. आला हा. मग त्याच्यामुळे मला बरं वाटलं. आला शेवटी. थकलेला भागलेला मावळा बघा आमचा सार्थक. एकदा तोंड दाखवून इकडं. सार्थक. ताई कसा आहे ट्रेकचा अनुभव. फर्स्ट टाइम आहे ना. चांगलं आहे. ताई कसं वाटतंय. छान वाटतंय ना. सेकंड टाइम म्हणजे तुम्ही चढले, तुम्हाला आहे अनुभव. कसं वाटतं दीदी. कसं वाटतं. छान वाटतं ना. तर मंडळींनो, आपल्या सफर महाराष्ट्र या सिरीजचा कळसुबाईचा ट्रेक खूप जबरदस्त आणि खूप थ्रिलर झालाय. तर कसं वाटलं पोरांनो. तर धन्यवाद, आणि भेटूयात अशाच पुढच्या थ्रिलर आणि खूप जबरदस्त अशा सिरीजच्या पुढच्या भागामध्ये. तर जाता आपला शेवटी एक आपला डायलॉग होऊन जाऊ द्या. तर नमस्कार. राम मंडळी. तर नमस्कार. राम मंडळी. बाय.